तर आपण नक्कीच दोन्ही सगळ्यांना शुभेच्छा देऊ सुरुवात करूया खेळाची। पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचा निखिल भोईर। षटकाला सुरुवात राईट आर्म वरती किड मारा। हो हो पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू होता। तर चांगली सुरुवात तर नक्कीच इथे पाहायला मिळते पहिल्या चेंडूवर। कटला रिव्ह्यू नाहीये, ऑन फील्ड अंपायर जो डिसिजन देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल। ऑन फील्ड अंपायर जो डिसिजन देतील तो मान्य करावा लागेल तुम्हाला, आणि लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ घालवू नका। अगदी तिसरा सामना पुढचा चेंडू यायचा पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टाकलेला, पुन्हा एकदा त्याच पुरेपूर फायदा फलत घेताना अगदी इनफिल्डच्या डोक्यावरून सीमे पार केलेत चौकार करता। चला 20 मिनिटाचा तुम्हाला अवधी असेल, 20 मिनिटांमध्ये आपल्याला ही 4 षटकं उरकायची आहेत, त्यासाठी आपण प्रयत्न ठेवले पाहिजेत, जारी ठेवले पाहिजेत। तर या स्पर्धेचे नियम खूप चांगले आपण पाहतोय। 40+ एक खेळाडू प्रत्येक संघामध्ये असला आवश्यक आहे, आणि त्याला बॅटिंग करत असताना 4थ्या स्थानापर्यंत उतरवलं पाहिजे मैदानात। तर षटकातील पुढचा चेंडू याही साखळी स्टंपच्या अगदी समोर चेंडू होता, आणि त्या चेंडूला अगदी फ्लिक केलं गेलं फाईनच्या बाजूला, की ज्यावर फलंदाज दुसरी धाव घेण्यासाठी मात्र नक्कीच प्रयत्न करत होते, आणि 26 आपल्या सुखरूप पोहोचलेत आपल्या मध्ये, त्यामुळे 2 धावा घेणं शक्य झाले। संघाची धावसंख्या 2 ने वाढली गेली, ती आतापर्यंत डबल फिगरमध्ये जाताना ती पहिल्या 4 चेंडूचा खेळ संपला गेला, आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 10 धावा। जाबिला शेख चांगल्यापैकी तयारी करून या स्पर्धेत उतरलेत, चांगला खेळ ते करतायत। पहिल्या सामन्यात निश्चितच या संघाला पराभव स्वीकारला होता, आणि त्या पराभवातून त्यांनी खूप काही शिकल्यानंतर आता प्रथमतः बॅटिंग करताना आपण पाहतोय टॉस जिंकल्यानंतर ते महाकाल संघाचे खेळाडू। तर या षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र चेंडू पॅडवर आदळता निश्चितच चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पडणार असावा, आणि त्यावर एक निश्चितच चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, की जो चेंडू डॉट संपला गेला। आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपतोय, तो या षटकातून निखिल पुन्हा एकदा एक चांगलीशी गोलंदाजी करण्यासाठी उत्सुक झालेत षटकामध्ये। तर षटकातील आता अंतिम चेंडू अर्पिल लाईन वाडा, या षटकातील पुढचा चेंडू अगदी जमिनीत मारला पटका ऑन साइडला चेंडू ड्राइव्ह केला, ड्राइव्ह फेक करण्याचा देखील प्रयत्न होता, पण आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचले तिथे अभिलाष, आणि षटक देखील संपलं गेलं ते पहिलं। धन्यवाद। त्यानंतर जाऊयात मुख्य मंचावर, उपस्थित मान्यवरांचा सन्मान सत्कार करूयात आपण। कुणबी क्रिकेट लीग 2026 सन्माननीय मान्यवर दीपकजी पावडे, माजी तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी विक्रमगड तालुका माजी अध्यक्ष सन्माननीय दीपकजी पावडे यांचा यथोचित सन्मान केला जाईल। मी कल्पेशजी पष्टे, वैभवजी ठाकरे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय दीपकजी पावडे, भारतीय जनता पार्टी विक्रमगड तालुका माजी तालुका प्रमुख सन्माननीय दीपकजी पावडे साहेब यांचा मुख्य मंचावर यथोचित सन्मान केला जातोय।
एक दिग्गज व्यक्तिमत्व विक्रमगड परिसरातील सन्माननीय दीपकजी पावडे साहेब, त्यानंतर सन्माननीय सचिनजी देसले संघ मालक एस एस फायटर संघाचे संघ मालक सन्माननीय सचिनजी देसले यांचा देखील मुख्य मंचावर यथोचित शाही सन्मान केला जाईल. महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उबदार शाल. मी विशालजी सावंत यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सचिनजी देसले यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. त्यानंतर सन्माननीय हार्दिकजी पावडे यांचा देखील मुख्य मंचावर यथोचित शाही सन्मान केला जाईल. मी अनंतजी पाटील यांना विनंती करेन ओम स्ट्रायकर संघाचे संघ मालक सन्माननीय हार्दिकजी पावडे यांचा मुख्य मंचावर यथोचित शाही सन्मान केला जात आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उबदार शाल, एक पुष्पगुच्छ तसेच एक स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान केला जातोय. त्यानंतर सन्माननीय अमितजी बोडके यांचा देखील मुख्य मंचावर यथोचित सन्मान केला जाईल. मी सूरजजी पष्टे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अमितजी बोडके असं मॅच स्टार्ट करायची आहे. चेंडू टाकताना आम्ही थांबतोय. सन्माननीय सूरजजी पष्टे यांच्या शुभ हस्ते संघ मालक ओम स्ट्रायकर तर विवेक जाधव आपण मध्ये एक चांगली गोलंदाज आणि पुढच्या चेंडू खूप चांगल्यापैकी हाताळला गेला. चेंडू बॅटच्या खालच्याकडे लागून गेला तर तो खाली निश्चित मागे आणि एक चांगली सुरुवात करतात षटकामध्ये. प्रथमतः पहिलं षटक आपण निखिल यांचं पाहिलं, त्यानंतर दुसऱ्या षटकाला जी सुरुवात झाली विवेक जाधव यांच्या आणि पहिला चेंडू डॉटने सुरुवात करताना एक अप्रतिम सुरुवात, कारण एक चांगली गोलंदाजी पणपते या संघाकडे आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अगदी मिडल स्टिकवर असलेला चेंडू अगदी चांगल्यापैकी फटकावला गेले ते डीप मिड विकेटला आणि खूप सुरेख असा चेंडूचा फेक येते तोपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव. पहिल्या षटकात अभिलाष यांनी चांगली बॅटिंग केली होती, सुरुवातीलाच चांगल्यापैकी फटके मारले होते आणि त्यानंतर या षटकात कुठेतरी नक्कीच रोखण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज ते विवेक जाधव. आतापर्यंत पाहिलं तर 2 चेंडू संपलेत या षटकातले आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती 12 वर, बिनबाद 12. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मात्र फ्लाईट मध्ये टाकण्याचा प्रयत्न आणि याचा चेंडू फटकवण्यात त्यांना त्याचा क्षेत्ररक्षक जे उभे सिलिमिडॉनला त्यांनी सुरेख झेल घेताना फलंदाज पहिला मात्र बाद केला गेलाय. एक चांगलीशी विकेट इथे मिळते संघाला. पहिला फलंदाज माघारी परत असताना निलेश बाद झालेत. 0 मात्र अगदी त्यांना परतावा लागला आणि सुरुवातीलाच आपण की एक चांगली सुरुवात संघाला अपेक्षित होती, त्या तुलनेत मात्र एक पहिली विकेट सध्या संघाला गमावावी लागली. ते एक गडी बाद 12 धावसंख्येवर. तर दर्जेदार या स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय सातत्याने. ही स्पर्धा आपल्या अगदी मैत्रीपूर्ण लढती पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये, कारण दोन्ही तालुक्यांना एकत्र आणण्याचं काम सध्या आपण कुणबी बांधव करतायत कुणबी क्रिकेट लीगच्या माध्यमातून. आणि एक दर्जेदार ही स्पर्धा आपल्या गतिशय क्रीडा नगरीमध्ये आजचा हा पहिला दिवस आपण जे पाहतोय. तिसरा सामना आजच्या दिवसातील सध्याचा पाहत असाल आरपी लायनवाडा ते विपुलजी पाटील या संघाचे संघ मालक आहेत. तर महाकाल फायटर मंदार त्यासोबत अभिलाष आणि निखिल पष्टे असे 3 पॅकर्स या सगळं लाभलेत. ते महाकाल फायटर जो मैदानातून सध्या आपण बॅटिंग करत असताना पाहत असाल दुसऱ्या षटकातील 4था चेंडू याच मात्र चेंडू अगदी चॉप केला. अगदी हा का बघितलं चेंडू थोडंसं ऑप्शनच्या बाहेर येतात, केवळ दिशा देण्याचं काम केलं आणि चेंडू पाठवले तर सरळ सीमा पार चौकारा करता 4. त्यानंतर आंबेडकर गावचे एक दिग्गज व्यक्तिमत्व सन्माननीय सुशांतजी पाटील हे देखील इथे दाखल झाले. तसेच कोणे गावचे एक व्यक्तिमत्व नितीनजी गायकवाड, त्यांना विनंती असेल आपण या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली ती 16 वर. 16 रन, लॉस ऑफ 1 विकेट. एक मात्र फलंदाज निलेश जे पाजल्यानंतर नवीन फलंदाज त्या मैदानातून ते विशाल दिनकर. विशाल आणि अभिलाष ही जोडी आता सध्या आपण मैदानात पाहतोय ती महाकाल फायटर संघाकडून.
पहिला सामना त्यांनी गमावला होता, परंतु या सामन्यात त्यांना बरंच काहीतरी चांगलं करावं लागेल, कारण प्रत्येक संघाला इथे आपण पाहतोय या स्पर्धेतून एकंदरीत 4 सामने खेळायचे आहेत प्रतिस्पर्धी संघाविरोधात. आणि आज पहिला गट आपण पाहतोय. पहिल्या गटात आज 5 संघ सहभागी आहेत. यातील 2 संघ जे क्वालिफाय होतील अंतिम दिवसाकरता. तर विवेकेचा पुढचा चेंडू यावेळी थोडासा लोअर फुलटच होता, अगदी कमी चेंडू पाहायला मिळाला आणि चेंडू काढलाय तो कौकोना क्षेत्रामध्ये. ते चेंडू चांगल्यापैकी फील्ड केलं गेलं, तो परत सहजतेने एक सिंगल धाव. याच एकेरी धावेने आता संघाची धावसंख्या पोहोचली ती 17 वर 17. एक बाद 17 धावा, षटक क्रमांक दुसरा पण सध्या जे पाहतोय विवेक जाधव यांचा अतिशय एक नावाजलेला हा गोलंदाज आहे. आणि एक चांगली गोलंदाजी करत असताना मात्र आपला राऊंड आमचा मारा करताना लेफ्ट हँड राऊंड विकेट मारा. आतापर्यंत चेंडू संपले गेले षटकामधून ते 5. तर अंतिम चेंडू पुन्हा एकदा निशाणा मात्र चांगला बनवला अगदी मिड स्टिकवर आणि चेंडूला फाईन लेगला ग्लान्स केला गेला. निश्चितच चेंडू निघून चाललाय तो. यावेळी सीमा पार होताना चौकार आणि षटक देखील इथे नुकतंच संपलं गेलं, ते दुसरं. तर 2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटक समाप्तीनंतर महाकाल फायटर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावर. एक कडे बाद 24 धावा, म्हणजे 12च्या गतीने या धावा आल्यात पहिल्या 2 षटकांमधून आणि चांगली सुरुवात. यापुढील होणारा सामना श्री बालाजी चॅम्पियन्स त्यांच्या विपक्षामध्ये ओम स्ट्रायकर्स. दोन्ही संघ सज्ज राहायचंय. ओम स्ट्रायकर्स त्यांच्या विपक्षामध्ये श्री बालाजी चॅम्पियन्स. ओव्हर टू कॉमेंट बॉक्स. 21 सॉरी. तर आमच्या स्कोरर इथे नक्कीच आम्हाला माहिती देत आहेत की नुकताच जो चौकार आला आणि सगळी धावसंख्या 21 वर जाऊन धडकली फलकावर. 1 बाद 21. विशाल दिनकर आपण पाहतोय ज्यांनी एक चौकार टोकला होता सुरुवातीला. ते खेळतात 5 धावावर आणि 7 देणारे त्यांना अभिलाष यांनी देखील एक चांगली बॅटिंग करत असताना चांगला ते खेळ देखील त्यांचा देखील पाहायला मिळतोय. तर 2 षटकाचा खेळ संपला. सन्माननीय मयुरेशजी मनोरे हे देखील इथे दाखल झालेत. त्यांना देखील विनंती असेल आपण मुख्य मंचावर या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. कुणबी क्रिकेट लीग 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. प्लीज वेलकम. चला गेम जरा फास्ट झाला पाहिजे. आपण वेळ दिला होता प्रत्येक 4 षटका करता 20 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग संपवायची. सुरुवातीचे 4 षटक संपवायचे आहेत आणि त्यानंतर नवीन षटकाला सुरुवात होते. आपण पाहतोय नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज करताना दर्पण फोडसे यांना मात्र अगदी चेंडू त्यांच्या हाती सोपवला गेलाय. तो या नवीन षटका करता आणि फिल्डिंग सेटअप होतोय, कारण 2 षटकाचा पॉवर प्ले संपला गेलाय आणि त्यानंतर तिसऱ्या षटकाला सुरुवात. तर अतिशय दर्जेदार खेळ आपण होते प्रत्येक संघामध्ये आहेत. एक दर्जेदार खेळ देखील 4 दिवसात आपल्याला पाहायला मिळेल कुणबी क्रिकेटच्या माध्यमातून या लीग स्टेजमध्ये, या लीग ट्रॉफीमध्ये. दोन्ही तालुक्यांना एकत्र जोडण्याचं काम मात्र क्रिकेट स्पर्धा करते आणि खेळीमेच्या स्पर्धा आपण पाहत असाल. मित्रत्वाच्या भावनेने मात्र ही स्पर्धा खेळतात. आपल्या कुणबी बांधवांना एकत्र आणण्याचं काम ही स्पर्धा करत असते दरवर्षी आणि याचं सर्व श्रेय आपण गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबला देऊयात. खऱ्या अर्थाने त्यांनी ही संकल्पना राबवली. पहिला चेंडू थोडासा स्विचचा प्रयत्न झाला होता. अगदी हर्ष इथे पण पाहतो की दर्पणीची चांगली सुरुवात इथे मिळाली. पहिल्या चेंडूवर अगदी धाव तर मिळते पहिल्याच चेंडूवर आणि एकेरी धावेनेच संघाची धावसंख्या पोहोचली ती 22 या अंकावर 22 रन. एक मात्र फलंदाज निलेश जे सुरुवातीला बाद झाले, त्यानंतर अभिलाष आणि विशाल दिनकर ही जोडी मैदानात हळूहळू काय मैदान स्थिरावू लागली आहे. ती संघाला एक चांगला पिकेट धावाला आकार देण्याच्या हेतूने. तर फिल्डिंग मध्ये देखील थोडेसे बदलाव पाहायला मिळतात, कारण सातत्याने मग बदलाव करावे लागतात. 2 फलंदाज स्ट्राईक आल्यानंतर आता सामना करतील फलंदाज अभिलाष ज्यांनी स्ट्राईक घेतली आहे. अगदी चांगली सुरुवात त्यांनी केली आहे सामन्यामधून. पहिल्या षटकात 2 चांगले चौकार टोकत असताना पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात दिली. तोच हा फलंदाज आता स्ट्राईकवर. याच मात्र तगडा फटका नक्कीच आमच्या समालोचकाच्या बाजूने येतोय आणि कुठलीच संधी नसेल चेंडू थांबवण्याची किंवा झेलण्याची. चेंडू गेला तर तसा सीमेरेषे पलीकडे षटकार करता या सामन्यातला पहिला षटकार मोठा आपल्याला मल्टी हिट पाहायला मिळाला. तो अभिलाषाच्या बॅट मधून अगदी त्याचे त्यांनी हात खोललेत आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलता मात्र एक बेहतरीन षटकाराला संघाची धावसंख्या 6 ने वाढताना पोहोचले. ती धाव फलकावर 28. दर्जेदार क्रिकेट आपण बघतोय. चांगली गोलंदाजी सध्या इथे होत असताना आपण बघतोय ती दर्पणींची.
पुढचा चेंडू यायच मात्र चेंडू अगदी चांगल्यापैकी फुल टॉस घेताना अगदी अलॉंग द कार्पेट चेंडू फटकला गेला आणि शतक्षक चेंडूला उचल करतायत तोपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव. तर संमिश्र मिश्रण पाहायला मिळते या खेळामधून. बिलाशांच्या प्रत्येक चेंडूवर ते मोठे फटके मारण्याचा मनसुबा ठेवत नाही तर मध्ये सिंगल एक चांगल्यापैकी सेन्सिबल क्रिकेट त्यांच्यामधून माध्यमातून पाहायला मिळतंय. आणि पुढच्या चेंडूवर एक धाव घेताना संघाची धावसंख्या पोहोचली ते 29. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर असताना 3 चेंडू संपले गेले दर्पण यांचे. त्यानंतर षटकातील चौथा चेंडू सामना करतील ते विशाल. याच मागे अगदी चेंडू समोरच्या बाजूने खेळला गेला. अगदी पंचांनी जागा मोकळी करून दिली चेंडूला मागे जाण्यासाठी आणि त्यावर एक सहजतेने सिंगल धाव येते. जोपर्यंत चेंडूची उचल झाली सहजतेने एक सिंगल धाव विशाल यांच्या आपल्या बॅटमधून पाहायला मिळाली आणि एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती बरोबर 30 वर 30 रन. 1-30 आतापर्यंत षटकातून 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. तर दर्पण एक वेगवान गोलंदाज अगदी युवा गोलंदाज आहे. अल्पावधीत त्यांनी आपलं वेगळं क्रिकेटमध्ये आपलं स्थान मिळवलंय. तो RP लायन वाडा संघ करता आणि आज देखील ते या लीग मध्ये त्याच नावाने संघ आपण पाहतो खेळताना अबीर 11 RP लायन. या संघाचे मुख्य घटक आणि पुढच्या चेंडूवर अगदी फुलटॉस मिळाला. फुलटॉसचा भरपूर समाचार घेताना चेंडूला अगदी यावेळी फेकून दिले सीमे पलीकडे षटकार करता 6. या षटकात 2 मोठे मल्टी हिट आले तर त्यामुळे धावगती वाढली गेली आहे आणि नुकताच हा षटकार येताना संघाची धावसंख्या पोहोचली ती 36 वर 36. तिसऱ्या षटकात 36 धावा म्हणजे एक मोठा स्कोरच्या दिशेने मात्र इथे आगोकेच होईल का तो महाकाल फायटर संघाकडून फायटर होतीये आणि कुठेतरी विचार करावा लागेल. तो फिल्डिंग करण्यात सगळ्याला विशेषतः दर्पण थोडंसं प्रेशर मध्ये आलेत कारण 2 षटकार तर कुठेतरी मानसिक त्यांचं आपण पाहतोय संतुलन बिघडलं आणि षटकात आतापर्यंत 5 चेंडू खेळ संपला गेलाय. अजून एक चेंडू इथे खेळ बाकी राहतोय. तर संघाची धावसंख्या पोहोचली ती 1-36 वर. पहिला फलंदाज 12 या धावसंख्येवर बाद झाला होता. त्यानंतर अगदी 24 धावांची इथे भागीदारी घेतली दुसऱ्या विकेटसाठी. इथे पुन्हा एकदा चांगला फटका बसतो त्यावेळेस क्षेत्ररक्षक अगदी निखिल चेंडूवर झेपावत आहेत आणि चांगल्यापैकी चेंडूवर फील्ड करतेपर्यंत एक सिंगल धाव. षटक क्रमांक मात्र 3 संपला गेला आणि 3 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर प्रथम बॅटिंग करताना टॉस जिंकून महाकाल फायटर संघाची एक गडी बाद 37 धावा 37 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर. शेवटच्या 2 षटकाचा खेळ बाकी आहे. पॉवर प्ले आपण पाहिले असेल सुरुवातीच्या पहिल्या 2 पॉवर प्ले मध्येच चांगली सुरुवात मिळाली त्यामुळे धावसंख्या थोडीशी जास्त पाहायला मिळाली. तर बघूयात गोलंदाजीमध्ये बदल होईल का कारण आपल्याला एकंदरीत 40+ एक गोलंदाजी करायची आहे आणि त्यानंतर कमीत कमी 4 गोलंदाज वापरणं आवश्यक असेल. तर एक चांगली नियमावली या स्पर्धेकरता राबवली गेली आणि खरोखरच मॉर्निंग क्रिकेट क्लब त्यांचं एक अतिशय सुंदर नियोजन आपण सध्या पाहतोय. या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळत आहे. त्याला घाई करा जरा वेळ घालू नका. चौथ्या षटकाला लगेचच सुरुवात करायची आहे. त्यापर्यंत पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकात 11 धावा खर्च झाल्या. दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा खर्च झाल्या. 1 विकेट आली आणि त्यानंतर हे षटक थोडंसं खर्चीलं राहिलं त्यामध्ये 16 धावा आल्या त्या दर्पणींच्या गोलंदाजीमधून. चला आपल्यापर्यंत आपण सांगत होतो वेळेला महत्व ठेवा. वेळेला 20 मिनिटाचा अवधी दिला होता. 20 मिनिटापेक्षा जास्त अवधी लागतोय आणि ते चालणार नाही कृपया. ते कॅप्टनने नोंद घ्यावी विशेषतः RP लाईन सगळं आपण याकडे लक्ष द्यावेत कारण वेळेला महत्व आहे. दोन्ही संघांसाठी पण तीच वेळ असेल कारण आपण पाहतो आज 10 सामने कव्हर करायचे आहेत. आतापर्यंत 2 सामने संपल्यानंतर हा तिसरा सामना नुकताच सुरू झाला आणि त्यानंतर 3 षटकाचा खेळ संपला. तर चौथ्या षटकासाठी पुन्हा एकदा विवेक जाधव यांच्यावर ही जबाबदारी सोपवली गेली आहे. त्यांचं वैयक्तिक कोट्यातलं हे दुसरं षटक आणि सांघिकरित्या मात्र पाहिलं तर चौथ्या षटकाला सुरुवात. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा बदल पाहायला मिळतात कारण सध्या आपण पाहत असाल अभिलाष एक चांगल्यापैकी सामना इथे खेळत आहेत. चांगली गेम सजवत आहेत. चांगला बॅटिंग करताना आपण पाहतोय आणि त्या नवीन षटकाला सुरुवात होते. विवेक यांच्या डावखऱ्या प्रभावी गोलंदाजीला ज्यांनी मागच्या षटकात 1 विकेट सुद्धा मिळवून दिली. एकमेव फलंदाज तरी बाद करत निलेश यांना त्यानंतर दुसऱ्या विकेटच्या शोधात असतील. तर या षटकातील पहिला चेंडू पुन्हा एकदा लेफ्ट हँड राऊंड डेकन मारा.
इथे मात्र सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी चेंडू खाली गेल्यानंतर यष्टीरक्षक देखील चकले चेंडू खेळताना आणि फलंदाज देखील चकताना मात्र चेंडू गेला मागे. बॅकअप मिळते तोपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव. पंचांनी मात्र वाईट गोष्ट केली त्यामुळे प्लस ओके. पंच दिलगिरी करतायत. एकच धाव असेल ही आणि एका धावेनेच कारण चेंडू बॅटला लागून गेला स्पर्श करून गेला तो मागे तो थर्ड मॅनला आणि त्या दरम्यान एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती आतापर्यंत 38. एक चांगलीशी गोलंदाजी आपण पाहतोय विवेक यांची कारण अतिशय अनुकूल ही खेळपट्टी आपण पाहतोय. या खेळपट्टीवर अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण पाहिल्या असतील. मागच्याच आठवड्यात एक मोठी स्पर्धा देखील इथे संपन्न झाली. तर विवेक षटकातला दुसरा चेंडू. चला जास्त वेळ घालू नका. तर या षटकातील दुसरा चेंडू. यास मात्र फुलटॉस घेताना चांगला फटका तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण देखील पाहिजे गली क्षेत्रामधून आणि फक्त त्यावर एक सिंगल धाव. आउटफिल्टर खूप चांगल्या पैकी पाहायला मिळते. जर चेंडू 2 क्षेत्राच्या मधून निघाला तर निश्चितच सीमा पार होतो आणि त्यामुळे इथे फिल्डर देखील चुस्त होते. त्यांना चांगले चेंडू थांबवलं गेलाय तोपर्यंत एक धाव आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39. तर दोन्ही फलंदाज एकमेकाला चांगली साथ देताना आपण बघतोय अभिलाष किंवा विशाल. पुढचा चेंडू यायचा अगदी हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू खेळून टाकला. तिकडे क्षेत्ररक्षक चेंडू नक्कीच थांबवतात. दर्पण आणि फेक देखील अचूक येते तोपर्यंत 2 धावा अभिलाषाने आपल्या बॅटमधून आपल्या संघासाठी मिळवून दिल्यात. याच 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती आतापर्यंत 41. एक बाद 41. चांगल्यापैकी आपण पाहतो दुसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी आणि ही परेशानी मात्र सध्या बनती आहे ती आरपी लायन्स पाडा संघ करता. तर इथे विकेट मिळणं गरजेचं आहे संघासाठी अन्यथा धावसंख्या मोठी जाऊ शकेल. यास पुन्हा एकदा आपल्या गर्दी चांगली पोझिशन बनवताना चेंडूला फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट आणि त्यावर पुनश्च एकदा 2 धावा इथे मिळाल्यात. सलगच्या 2 चेंडूवर 2 धावा घेताना असताना संघाची धावसंख्या 43. षटक सध्या आपण पाहतोय 4थं आणि या 4थ्या षटकातले आतापर्यंत चेंडू संपलेत ते 4. तर विवेक अगदी चांगली कंजूस गोलंदाजी करतायत. कुठल्या प्रकारचा मोठा फटका मारण्याची अगदी संधी दिली नाही. अगदी विकेट टू विकेट मारा त्यांचा आपण पाहतोय आणि संघासाठी अतिशय प्रभावशाली गोलंदाजी जी धावा रोखण्यात सध्या आता यश आलं या षटकामधून. तर षटकातील 5वा चेंडू. अभिलाष आघाडीचे फलंदाज एक बाजू एक चांगल्यापैकी खेळ करत असताना त्यांना साथ देत आहेत ते विशालला दिनकर आणि चांगली एक पार्टनरशिप सध्या बिल्ड होते आणि पुढच्या चेंडूवर मात्र नक्कीच फलंदाज बाद होण्याची शक्यता आहे. चांगला क्षेत्ररक्षक आपण तिथे पाहत असाल दर्पण यांनी अगदी जजमेंट केला आणि अचूकतेने झेल घेताना फलंदाज इथे माघारी परतलेत. एक चांगली खेळी मात्र संपुष्टात येते ती संघाकडून आणि या संघाचा दुसरा गडी बाद होतोय. तर इथे क्रेडिट पुन्हा पण देतोय इथे विवेक जाधव यांना. अतिशय चांगला त्यांनी प्रभावी मारा केला आणि 2 विकेट प्राप्त केल्यात. तर अभिलाष ज्या आघाडीचे फलंदाज माघारी परतलेत परंतु बाद होताना संघासाठी एक चांगलं योगदान ज्यांचं राहिलं 33 धावांचा एक भारदार खेळ करते संघाला मात्र त्यांनी चांगला स्थितीत नेलं आणि ते नुकतेच बाद झाल्यानंतर संघाचा दुसरा गडी बाद झालाय. तो 2 बाद धावसंख्या 43 लॉस ऑफ 2 विकेट आणि आता नवीन फलंदाज मैदानात विशाल दिनकरच्या साथीला विशाल बागोल 2 विशाल नावाचे हे 2 पण खेळाडू पाहतो मैदानात सज्ज होताना. आता 4थ्या क्रमांकावर विशाल बागोल जे फेस करतील या षटकातील अंतिम चेंडू. अगदी आल्याला सुरुवातीला जबरदस्त टेम्परामेंट फटका पाहायला मिळतो. अगदी चेंडू निघतोय तो बॅटच्या स्लॉट मधून सरळ निघाला तो थर्ड मॅन वरून चौकार असा ते शुद्ध चौकार अगदी शैलीदार फटका पाहायला मिळाला. तो विशाल यांची ख्याती म्हटली होते अशा प्रकारचे फटके मारण्यामध्ये आणि नुकतंच चौकाराने आपलं खातं उघडलंय वैयक्तिकरित्या. नंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती पहिल्या 4 षटकाचा खेळ संपताना ती 4 षटकानंतर एकत्रित 2 गडी बाद 47. चला घाई करायला लगेच अंतिम षटकाला सुरुवात करायची आहे. आतापर्यंत निखिल यांचा एक षटक संपला. विवेक यांचे देखील 2 षटक संपलेत आणि एक षटक संपलं होतं ते दर्पण फोडसो यांचं. असे हे 3 गोलंदाज त्यांनी वापरलेत. परत आता अंतिम षटकासाठी कुठल्या गोलंदाजाकडे जबाबदारी सोपवली जाईल कारण 40+ गोलंदाज आता आवश्यक असेल. आपल्या स्पर्धेचे जे नियम आहेत त्याप्रमाणे एक 40+ षटक एका गोलंदाज द्यावं लागेल. चला जास्त वेळ नको आहे. तर प्रत्येक दिवशी आपण पाहिलं तर एकंदरीत 3 गटामध्ये या स्पर्धेची विभागणी आहे आणि एकंदरीत 15 संघाचा सहभाग जो आपण या स्पर्धेतला पाहतोय. आज 5 संघ खेळत आहेत एका गटामधून. उद्याचं देखील 5
संघ असतील दुसऱ्या गटामध्ये आणि परवाचा तिसऱ्या गटात देखील 5 संघ असे 15 संघांचा सहभाग. प्रति धावसंख्या जर पाहिली तर 4 षटकाचा खेळ संपताना एकत्रित जाऊन पोहोचले ती 47-47. 2 फलंदाज बाद झालेत. 0 वर बाद होते निलेश. आता नुकतेच अभिलाष जे बाद झाले त्यांनी संघासाठी मात्र 33 धावांचं चांगलं योगदान देऊन ते बाद झाले संघासाठी. आणि त्यानंतर आता विशाल दिनकर आणि विशाल बागोल अशी जोडी मैदान सध्या सज्ज असताना नवीन षटकाला सुरुवात. तर सागर देसले आपण पाहतोय नवीन गोलंदाज अंतिम षटक घेऊन येतील आपल्या बॉलिंग मार्कवर. चला अंतिम षटकाला तर सुरुवात होते आणि या षटकात बघूयात आरपी लायन्स संघ कशा प्रकारे मात्र अगदी ही धावसंख्या पुढे जाते रोखण्यात देण्याचा प्रयत्न करतील. परंतु इथे मात्र धावा देखील वाढवावे लागतील संघासाठी. की या ओपनिंग 2 फलंदाज बाद झाल्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये आपण विशाल यांना पाहतोय. विशाल दिनकर आणि विशाल बागोल कशा प्रकारे या अंतिम षटकामध्ये धावांचा हा पुढे सिलसिला चालू ठेवतील ते आपण या षटकातून पाहणार आहोत. अंतिम षटकात सुरुवात. पहिलाच मात्र अगदी फटका चुकलाय. नक्की चेंडू हवेत राहतोय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि सुरेख झेल घेताना विकेट क्रमांक इथे मात्र तिसरा फलंदाज माघारी परततोय. पहिली सफलता इथे मिळवून देतात स्वतः गोलंदाज या पहिल्या चेंडूवर सागर आणि संघाचा तिसरा गडी बाद झालाय. 3 गडी बाद 47 अशी धावसंख्या धाव फलकावर. तर इथे लागोपाठ 2 फलंदाज लवकर बाद झाले. कर्मकाच्या षटकात देखील आपण पाहिलं असेल की विवेक यांनी 5व्या चेंडूवर गडी बाद केला. त्यानंतर एक चौकार आला आणि पुढच्या षटकाला सुरुवात होताना पहिल्या चेंडूवर विकेट आली. त्यामुळे 3 गडी बाद 47 सध्याच्या धावसंख्या फलक पाहायला मिळतोय. तो महाकाल फायटर संघाकडून फायटर होतीये. परंतु नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेत ते प्रशांत पाटील यांची वडी लागते. ती नवीन फलंदाज म्हणून 5व्या क्रमांकावर. तर अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे या अंतिम षटकामधला. चांगला दर्जेदार आपण ही स्पर्धा पाहतोय. कुणबी क्रिकेट लीग 19 तर इथे मात्र पंचांकडे दात बागितले ते नक्कीच पंचांनी मात्र हे अपील उचलून धरलं. कारण अगदी प्लम स्वरूपात बघितला अगदी स्टंपच्या रेषेमध्ये होते फलंदाज खेळताना आणि त्यामुळे पायची स्वरूपात फलंदाज बाद होत आहेत आणि संघाला आणखी एक झटका बसतोय. की लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद केले गेल्यात. अतिशय अप्रतिम गोलंदाजी 5 ते सागर यांचे या षटकामधून अगदी प्रभावी ठरत आहेत. या अंतिम षटकात मी मगाशी उल्लेख करतो की संघाचा प्रयत्न असेल की धावा रोखण्याचा, परंतु इथे मात्र धावा नुसते रोखल्या नाही तर विकेट सुद्धा 2 घेतल्यात या गोलंदाजाने आणि त्यामुळे 2 विकेट जाताना इथे हॅट्रिकची संधी आहे ती गोलंदाज सागर देसले ना. तर संघाचा चौथा गडी बाद झाला. त्यापर्यंत 4 बाद 47 इथून धावसंख्या पुढे सरकायला तयार नाही. कारण एका पाठ 2 झटके दिले गेलेत ते षटकात आणि कमबॅक मिळत आहेत गोलंदाज आपल्या संघाकरता. ते आरपी लायन्स वाडा संघाकरता एक चांगल्यापैकी ही परती सुरुवात होतीये. कारण असं वाटलं की धावा पुढे जातील 50+ धावा होतील, परंतु सध्या तरी ही चिन्ह नक्कीच थांबवली गेली आहेत आणि चांगली गोलंदाजी. नवीन फलंदाज जयदीप ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली होती संघासाठी, परंतु हॅट्रिक चेंडू असेल आता तो गोलंदाज सागर देसले यांचा. इथे थोडासा फुलटॉस होता, परंतु अगदी लोअर फुलटॉस म्हणत गेला चेंडू काढला तो स्क्वेअर लेगच्या बाजूने. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू अडवत आहे तोपर्यंत सहज त्याने सिंगल धाव घेतला. आपलं वैयक्तिक खातं उघडले जयदीप यांनी आणि संघाची धावसंख्या बऱ्याच वेळानंतर जाऊन पोहोचले फलकावरती आता 48 या अंकावर 48. 4 गडी बाद 48 धावा. सध्या आपण 2 बॅटर मैदानात खेळताना पाहतोय. एकीकडे विशाल बागुल तर दुसरीकडेचा जयदीप. त्यांनी नुकतीच एकदा घेऊन संतुष्ट झालेत नॉन स्ट्रायकरला आणि नंतर या षटकातले अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया 3 चेंडूत विशाल बागोल आपला परफॉर्मन्स कसा दाखवतील. कारण महत्वाचे 3 चेंडू टाळण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा आपले सज्ज होतील. ते या अंतिम षटकामधून सागर. षटकातील चौथा चेंडू
विशालाचा एक चांगला फटका अगदी शॉर्ट पिचवर अगदी चांगल्यापैकी धडाकेबाज फटका मारताना अगदी तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण देखील डीपला पाहायला मिळतंय. असं वाटलं की जेवढं षटकार जाईल परंतु अगदी जेवढं अगदी हवेत उडी मारून चांगला झेल आतमध्ये घेतलं गेलं आणि त्यावर फलंदाज 2 धावा घेताना आपण पाहत असताना विकेट आली. तिथे मात्र अगदी चेंडू चांगल्यापैकी अडवण्याचा प्रयत्न केला आणि पंचांनी इथे रिफर केलं गेलाय. हा झेल क्लिअर होता की आतमध्ये चेंडू फेक करत असताना त्याच्या रेषेला पाय लागला का हे मात्र चेक केलं जाईल. तर डिसिजन पेंडिंग सध्या आपण पाहतोय. तर तो निश्चितच चांगला प्रयत्न इथे जाता एफर्ट चांगले लावले ते क्षेत्ररक्षकांनी. तदनंतर मुख्य मंचावर मयुरजी मनोरे सर्वांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी सुशांतजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मयुरजी मनोरे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. कुणबी क्रिकेट लीग 2026 मध्ये अगदी मुख्य मंचावर मान्यवरांचा सन्मान सत्कार केला जातोय. क्रिकेटचे चाहते अगदी नुकताच त्यांचा वाढदिवस संपन्न झालाय. क्रिकेटचे चाहते परिसरामधील कुठेही क्रिकेटचे सामने असतील आवर्जून स्पर्धेला भेट देत आहेत. तेच आमचे ऋषिकेशजी मनोरे चांगले मित्र मयुरेशजी मनोरे ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर सेफ फटका म्हणता येईल अगदी चांगल्यापैकी आणि त्यामुळे इथे आपण पाहिलं असेल फलंदाज धावबाद झाला ते एक धाव घेतल्यानंतर थर्ड अंपायरने आपण पाहिलं आणि हवेत असताना मात्र अगदी चेंडू अडवला तास. चला आपला स्पोर्ट्स स्पिरिट दाखवायचं आपल्याला खेळाडू आपले असले पाहिजे कारण 50 डिसिजन आहे आउट तर आपण मैदान सोडावं लागेल आणि निश्चितच इथे मात्र एक धाव वाढली होती सगळ्यासाठी एक विकेट सुद्धा गेली आहे. चला नवीन फलंदाज पाठवून द्या. तर धावसंख्या आपण पाहिलं असेल एकदा वाढताना जाऊन पोहोचते 49 धावा परंतु नुकताच इथे फलंदाज बाद झालेत.
तर जयदीप बादल्यानंतर आपण नवीन फलंदाजांना मैदानात पाहतोय. संकेत आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक चांगलीशी गोलंदाजी सागर यांची आपण पाहायला मिळाली या षटकातील 5वा चेंडू. हो, याच मात्र अगदी खोलवर टप्प्यात चेंडू अगदी हलवापणे चेंडूला कट केला गेलाय आणि रितेश चेंडूवर येत आहेत. तोपर्यंत फलंदाज जोखीम घेत आहेत दुसऱ्या धावेची. अखेर मात्र अगदी आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत. असं वाटलं की चेंडूची फेक पकडता येईल, परंतु बराच उशीर गेला आणि याचाच फायदा घेत असताना 2 धावा अगदी सहजतेने कव्हर केल्या गेल्यात. या 2 धावांनीच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 51 धावा 51, म्हणजे अर्धशतक फलकावर लावलं गेला ते संघाचं. आणि अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. तो प्रथम बॅटिंग करताना महाकाल फायटर संघाला आपण जे पाहतोय त्यांच्या इनिंग मधला अंतिम चेंडू असेल. बघूया अंतिम चेंडूवर एखादा मोठा फटका येईल का. संकेत याच मात्र फटका फसला. नक्की चेंडू थोडं हवेमध्ये तिथे शतक स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचताना ते झेल सुटला गेला आणि परिणाम स्वरूप त्यावर दुसऱ्या धावेचा मनसुबा ठेवत होते फलंदाज, परंतु ते धाव बाद रूपाने बाद होतील. ते अंतिम चेंडूवर एक धाव आली आणि एकेर धावेने संघाची धावसंख्या पोहोचली होती फलकावर 52 धावा, म्हणजे लक्ष असेल विजय करता ते 53 धावांचं आरपी लाईन वाडा संघा पुढे. एकंदरीत 5 षटक म्हणजे 30 चेंडू असतील आणि 30 चेंडू मध्ये धावा करायच्यात 53 धावा 53. तर आपण यानंतर टॉस करूयात पुढच्या सामन्याचा. संकेत दोन्ही कॅप्टनला बोलून घ्या. मी मान्यवर मयुरेशजी मनोरे तसेच सुशांतजी पाटील यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते या पुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेक करायची आहे. तर त्यांना विनंती असेल आपण क्रमांक 4 टॉस होतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. संघ अगदी एका बाजूने बघाल ओम स्ट्रायकर्स, त्यांच्या विपक्षामध्ये श्री बालाजी चॅम्पियन. दोन्ही संघ कर्णधार आमच्यापर्यंत दाखल झालेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. मॉर्निंग नंदन. श्री बालाजी चॅम्पियन वॉन द टॉस. प्रथम आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत एक रोखण्याचं आव्हान असेल, किती धावांपर्यंत रोखण्याचा एक प्रयत्न असेल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण का आमचा बॉलिंग अटॅक चांगला आहे. कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न आहे. आकडा सांगितलेला नाही की 50च्या आत रोखू की 60च्या आत मध्ये रोखू. असं मान्यवरांना विनंती करत आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय. त्यांनी प्रथमतः अगदी नाणेफेक जिंकले, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर हलकीचे घेऊन बाईट्स घेऊयात. पावडे कर्णधार आपल्या सोबत आहेत ओम स्ट्रायकर्स. तर किती धावा उभारण्याचा एक प्रयत्न असेल? अगदी दुपारचं सत्र आहे, उन्हामध्ये प्रथमतः आपल्याला फलंदाजी करायची. आम्ही सुद्धा जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. ते बोलले कमीत कमी मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, हे जास्तीत जास्त धावांमध्ये करण्याचा प्रयत्न करतील. दोघांनाही शुभेच्छा असतील सामन्यासाठी. बेस्ट ऑफ लक्स. तर टॉस बॉक्स मधनं खबर येते श्री बालाजी चॅम्पियन वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. कुणबी क्रिकेट लीग 2026
सामना क्रमांक 4 ज्यामध्ये श्री बालाजी चॅम्पियन संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. यस ओव्हर टू कॉम बॉक्स दिनेश ठाकरे सर. थँक्यू. तर आपण जातोय मैदानात. एकत्रित पहिलं पर्व पाहिलं असेल या सामन्याचं आणि दुसऱ्या पर्वाचा इथे खेळ पाहण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालो. कारण एकत्रित टार्गेट असेल विजयाकरता ते 53 धावांचं आणि ते 53 धावांचं टार्गेट घेऊन आता 2 फलंदाज मैदान दाखल झालेत. योगेश चौधरी पण पाहतोय प्रथम स्ट्राईक त्यांनी घेतली होती 40+ खेळाडू आणि त्यावर अगदी घडामोडी पाहायला मिळते. अगदी बरंच काही चित्र पाहायला मिळाला. परंतु इथे निश्चित चांगला चेंडू होता डॉट स्वरूपात. ज्या चेंडूची इथे सुरुवात आपण पाहतोय. एक मोठं लक्ष आहे सामन्यातून विजयाकरता ते 53. तर विशालला याची सुरुवात झाली होती गोलंदाजी मार्कवर. आपण पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन विशाल दिनकर एक गुणी खेळाडू आपण पाहतो या संघाचा. मुसरणी संघाला नेहमीच बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. आज मग त्यांची वर्णी आपण पाहायला मिळते महाकाल संघाकरता. तर आरपी लाईन संघाला सामना जिंकण्यासाठी 53 धावा करायचे आहेत. हे लक्ष घेऊन त्याचे 2 आघाडीचे फलंदाज योगेश चौधरी यावेळी चेंडू अगदी बॅटवर घेतला होता आणि चेंडू अगदी हलकेसे स्टिअर केला गेलाय की ज्यावर एक सिंगल धाव तर मिळवत आहेत. 1 धावेने आपली वैयक्तिक खातं उघडले. 53 धावा करायच्या आहेत आणि 1 धावेने श्रीगणेश झालं सुरुवात होताना. ती दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि त्यानंतर आता विवेक जाधव जे डावकऱ्याचे हे फलंदाज पाहतोय. सातत्याने एक चांगला दर्जेदार क्रिकेट त्यांचं अनेक वेळा पाहायला मिळाला आणि आज बघूयात त्याची जी वर्णी लागली संघाकरता आरपी लाईन वाडा संघाकरता आघाडीचे फलंदाज म्हणून. तर फिल्डिंग थोडीशी बदलली जाते ती या षटकातून. कारण आता डावकऱ्याचा एक फलंदाज असल्याकडे सातत्याने मध्ये बदलाव झालाय. तर गोलंदाज देखील आता वेगळ्या विचाराने गोलंदाजी करावी लागेल ती या फलंदाजाच्या समोर. तर आतापर्यंत 2 चेंडू संपले गेले. 2 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 1. एकूण 53 धावांचं लक्ष आहे विजयाकरता. तर विशाल दिनकर पुन्हा एकदा आपल्या सज्ज होताना या षटकातील तिसरा चेंडू राईट आर्म वर विकेट मारा. हो फुलटॉ दिला होता. चांगली संधी दिली होती. चांगल्या संधीचा फायदा तेवढासा घेता आला नाही फलंदाजांना आणि चेंडू गेलाय तो मागे. या दरम्यान लेग बाय स्वरूपात पंचांनी इशारा दिलाय. 1 अवांतर धाव देखील संघासाठी जोडली गेली आहे आणि या एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती 2 या अंकावर. तर आमचे दोन्ही पंच आपण पाहतोय थोडेसे त्यांना देखील स्ट्रगल करावं लागते. विशेषतः स्क्वेअर लेग पंचांना आपली जागा बदलावी लागते. तर तटस्थ पंच आपण या स्पर्धेकरता पाहतोय. अतिशय दर्जेदार त्यांचं सध्या पंचगिरी राहिली आहे. राहुल अहिरे असतील, हसमुख पाटील सर असतील, मनोज दळवी असे 3 पंच आपण या स्पर्धेकरता लाभलेत. आणि पुढचा चेंडू थोडी रिस्की धाव गेली. फेक चांगली नव्हती आणि फेक खराब बघा किती खराब फेक मिळाली की चेंडू बहुधा सीमा पार होईल तिकडे आणि थोडं पण आणखी या धावा वाढतायत संघाकरता. 4 एकत्रित 5 धावा ज्या धावफलक नोंदवल्या जातील. पंचकालय क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे खेळ क्वचित पाहायला मिळतो 5 धावांचा आणि या फटक्यावर मात्र ती 5 धावांचे पंचक संघाला मिळायला लाभ झाला. तो 5 धावांचा विवेकने आपलं वैयक्तिक खातं म्हणला बघेल ते पंचकाने उघडलंय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली पलकावरती बरोबर बिनबाद आतापर्यंतच्या खेळामधून ती 7. चांगलं क्रिकेट सध्या आपण आत्मसात करतोय. चांगली क्रिकेटची स्पर्धा पाहतोय. कुणबी क्रिकेट लीग 2026 हा क्रिकेटचा महासंग्राम. पुढचा चेंडू या इसमात अगदी दुधारी तलवार अगदी चेंडू खेळण्याचा प्रयत्न स्वीपचा प्रयत्न होता तो योगेशांचा आणि चेंडू थोडंसं लेग स्टिकच्या बाजूने गेला होता इष्टी मागे. पण चांगल्या गतीने आपण पाहिलं असेल की चांगल्यापैकी अचूक तरी गोलंदाजी करतायत. तर विशालला अगदी दूरच रणनीती आखली गेली त्यांनी ती या षटकातून अप्रतिम मारा करताना आतापर्यंत 5 चेंडू संपवलेत. तर षटकातला अंतिम चेंडू येस वेट केला त्यानंतर मात्र चेंडू अगदी इनसाइड चेंडू फटकावून आला. निश्चित चेंडू निघतोय पॉवर प्लेचा सुरेख असा चौकार. शानदार चौकाने इथे समाप्त झाला या पहिल्या षटकाचा आणि पहिलं षटक मार्गस्थ झालं. या पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर आलेख उंचावतोय. कारण एकंदरीत 53 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या बिनबाद 11 पोहोचली ती पहिल्या षटका समाप्तीनंतर. अर्थातच आरपी लाईन वर्सेस आपण जो सामना पाहतोय महाकाल फायटर अशा या 2 संघांमध्ये ही लढत आहे. कारण आज एकंदरीत 10 सामने खेळायचे आहेत. 5 संघ या स्पर्धेत सहभागी आहेत आणि एकमेकाच्या विरोधात त्यांना खेळी करायची आहेत आणि प्रत्येक संघाला इथे 4 सामने खेळायला मिळतील. त्यात चांगली कामगिरी करणं हा उद्देश प्रत्येक संघाचा राहतोय. कारण आपण जो पॅकर्स पाहतोय खूप चांगले संघ त्यांनी निवडले आहेत आणि त्यामुळे एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आज पाहायला मिळते. आजच्या पहिल्या दिवशी अतिशय क्रिकेटचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. अगदी सुंदरसं
हे मैदान सजवलेलं त्या आयोजकांच्या मार्फत एक तैतिमान आयोजन. तर नवीन षटकाला सुरुवात होते मित्रांशू, जे नवीन युवा गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पापल्याचं हे दुसरं षटक असेल. या पापल्याच्या षटकात 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा असताना मात्र षटकाला सुरुवात होईल. ते मितांशू तर अगदी नारेगावला पण नेहमीच खेळ करताना पाहिला असेल या खेळूला. तेच मितांशू आता बॉलिंग मार्कवर सज्ज होताना षटकातील पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट मारा आणि चेंडू पंचांनी ओळखला. चेंडू बराचसा बाहेर आला असल्यामुळे वाईड घोषित केला गेला. अतिरिक्त स्वरूपात इट्स अ वाईड. त्यामुळे एक अवांतर धावेची देखील संघामध्ये भर पडते आणि धावसंख्या पोहोचली ती 12 बिनबाद 12. योगेश चौधरी आणि त्याच्या साथीला आपण पाहत असाल विवेक जाधव ही डावरी उजवी जोडी सध्या मैदानात बॅटिंग करत असताना लक्ष येते 53 धावांचं. तर मितांशू थोडीशी फिल्डिंग मध्ये तब्दिली करतायत, बदल करतायत, कारण डाकुऱ्याचा समोर फलत असेल त्याच्याकडे ट्रॅप सजवला जातोय. तर जास्त वेळ घालू नका कृपया. या षटकातून मितांशू हो यावेळेस अगदी चेंडू पायात मिळत असा पाहून चेंडू अगदी भिरकवून देण्याचा प्रयत्न होतोय आणि चेंडू इथे गेला तर सरळ सीमे पलीकडे, कारण चांगला झेल ते टिपला गेला तर अगदी रेषेला पाय लागला आणि त्यामुळे दुर्दैवाने का होईना एक चांगली फिल्डिंग करत असताना चेंडू सीमा रेषे पार षटकार ही नोंद झाली. त्यामुळे षटकाराच्या या साह्याने संघाची धावसंख्या जाम पोहोचलेली ती तब्बल 18 धावांवर. तर विवेक जाधव आपला क्लास दाखवतात खेळामधला एक जबरदस्त फटका मारताना अगदी चेंडूला मिडल केलं होतं बॅटवर आणि सुरेख षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. त्यामुळे 6 धावांची मोर उमटवली गेली संघाकरता. तर अगदी स्वागत म्हणावं गेलं ते या गोलंदाजाचं केलं मितांशू यांचा. तर तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतली जाते ऍक्शन साठी. बघा तिसरे पंच आपली मदत इथे लागेल, चेक केलं जात आहे. तर पुढचा चेंडू इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय आणि पंचांनी यावेळेस आपले हात फैलावले. त्यामुळे एक वाईड, इट इज अ वाईड. 100 धावेची देखील नोंद झाली. या षटकात 2 वाईड चेंडू आलेत आणि धावसंख्येला थोडासा आकार येतोय. धावसंख्या पोहोचले पलकावरती बिनबाद 19 विदाउट लॉस. 53 धावांचं टार्गेट सेट असताना आपण म्हणतोय हे आघाडीची जोडी मैदानातून चांगली सुरुवात द्यायची आहे. तुने मात्र खेळते मैदानात आरपी लायन्स संघाची. इथे मात्र चेंडू काय घडले तर चेंडू थोडासा लेग स्टिकवर होता आणि फलंदाजांना नक्कीच इथे बाद घोषित केलं गेलं आहे. परंतु पंचांकडे रिफर करतायत एक जो रिव्ह्यू मिळतोय. इट्स नो बॉल. तर नक्कीच नो बॉल ठरलं, त्यामुळे फ्री हिट लागू झाली. तर या एकेताने संघाची धावसंख्या पोहोचते ती धाव फलकावर. आतापर्यंत 20 धावा 20. एक चांगली भागीदारी पण सध्या पाहतोय सलामीची. चला कमिटी मेंबर्स
तर थ्रो गोलसाठी मात्र 3 धावांची पेनल्टी आपण नियमाप्रमाणे पाहिलं असतील. 10 जे नियम लावले ते स्पर्धेकरता, त्यामध्ये आपल्याला नोंद सर्वांना माहिती असेल की थ्रो गोलंदाजी जर आढळली तर 3 धावांची पेनल्टी लागेल आणि त्यामुळे ही 3 धावांची पेनल्टी लागली गेली आहे. ती बॉलिंग करणाऱ्या संघाला आणि बॉलर सुद्धा इथे बंद केला जाईल. तर निश्चितच त्याचा फायदा मात्र आरपी लायन्स संघाला मिळतोय. तर हे षटक आता कंटिन्यू करण्यासाठी जयदीप येत आहेत गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू अगदी सुपर चेंडू म्हणता येईल. अगदी आल्याच आपण पाहतो की चेंडू लगेच डॉट टाकला गेला आणि आतापर्यंत या षटकातून 2 चेंडू संपले गेलेत. पेनल्टीच्या आपण 3 धावा जोडल्या गेल्या, त्यानंतर अगोदर एक नो बॉल अशी एखादी धावसंख्या जर पहिलीच्या फलकावर पोहोचलेली ती खेळातून 23 रन 53 धावा करायच्यात विजय करता. जयदीप षटकातून तिसरा चेंडू. हो यास मात्र फुलटॉसवर अगदी कव्हर ड्राईव्ह लाजबाब पाहायला मिळतो. अगदी खाली क्षेत्र निवडलं आणि चेंडूला पाठवलंय ते सीमा पार चौकारा करता 4. विवेक जाधव यांचा एक चांगला तर बेहतरीन चौकार आलाय आणि आतापर्यंत एक पंचक, एक षटकार, एक चौकार अशी एक सुरेख खेळ त्याची आपण पाहतोय. या चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचली ती धावफलकावर 27 तर आतापर्यंत जयदीप चांगली गोली करत आपण पाहतोय. या षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र अगदी थोडासा चेंडू बाहेर पडणार होता, पॅडवर आदळला आणि पंचांकडून लगेच लेग बाईचा सिग्नल येतोय. एक अवांतर धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती धावफलकावर 28. षटक सध्या आपण दुसरं पाहतोय. पापलेचं जे बॅटिंग पापले सध्या चालू असताना बऱ्याचशा घडामोडी इथे पाहायला मिळत आहे. गोलंदाज मितांशू यांना बंद केलं गेला आणि त्यानंतर तेच षटक पुढे चालू असताना आपण पाहत असाल गोलंदाज जयदीप जो एक चांगला मारा करताना आपण पाहतोय. एक युवा गोलंदाज आहे, परंतु अगदी चांगली कामगिरी सध्या षटकातून पाहायला मिळते. ती संघा करता आरपी लायन्स जो मैदानात धावांचा पाठला करतोय आणि आतापर्यंत जर पाहिले तर धावसंख्या बिनबाद जाऊन पोहोचली होती 28. 53 धावांचा टार्गेट आहे विजया करता. योगेश चौधरी एक जुने जाणते खेळाडू आपण 40+ एक चांगला खेळ करताना आपण पाहत असाल फेस करतात. पुढच्या चेंडूला इथे मात्र चेंडू थोडासा हवेतून फेकून दिलाय आणि तिकडे शतक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना मात्र चेंडू गेलाय तो सरळ सीमा पार होताना चौकार. एक देखणा चौकार आला तो स्क्वेअर लेगवरून. योगेशच्या बॅट मधला एक खणखणीत हा चौकार सामन्यातला त्यांचा वैयक्तिक खेळातला दुसरा चौकार आलाय आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती 32 वर 32 रन. तर चांगल्यापैकी धावांचा इथे पाठलाग सध्या पाहायला मिळतो, कारण दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याचा धावसंख्या जाऊन पोहोचले ती बिनबाद 32 धावावर. आणि कुठेतरी नक्कीच गोलंदाजी आपण पाहतोय करणार संघ महाकालला थोडस बॅकवर्डला आला. याचं कारण म्हणजे दोन्ही फलंदाज एक चांगली खेळी करतायत. बिनबाद 32 धावा या षटकातील पुढचा चेंडू जयदीप. इथे मात्र फुलटॉस आणि संधी मिळाली याचा पुरेपूर फायदा घेण्याची आणि नो बॉल पंच स्क्वेअर लेग पंचांनी देखील नो बॉल घोषित केला चेंडूला. त्यामुळे पुन्हा एकदा पंचक आला. एकंदरीत फ्रीटचा चेंडू देखील असेल नो +4 अशा एकंदरीत 5 धावा आणि फ्रीट संधी तब्बल इथे 9 धावा एक्स्ट्रा आपण पाहतोय बोनस स्वरूपात मिळाल्या संघाला. मग अशी देखील आपण पाहिलं असेल की 3 धावांची इथे पेनल्टी लागली, त्यानंतर वाईड आला. सगळ्या काही घडामोडी आपण या षटकामध्ये पाहतोय आणि इथे चुकी करून बसलेत जयदीप. नो बॉल टाकताना फ्री हिट धावसंख्या पोहोचल्या ती धावफलकावर आतापर्यंत 37 53 धावा करायच्यात विजया करता. म्हणजे अजूनही 16 धावांची गरज आहे ती संघाला. तर पहिली जोडी मैदानात खेळते, चांगली सुरुवात त्यांनी दिलेली.
यायचा पुन्हा एकदा फुलटस आणि आपल्या बॅटची कला दाखवतायत आणि पुन्हा एकदा चेंडू अगदी फाईन लेगरून ग्लान्स केला गेलाय. पुल करताना चेंडू निघतोय तो वन बॉलचा चौकार, सुरेख चौकार आला आणि त्या चौकाराने धावसंख्या पोहोचली ती 41 वर 41. अजूनही 12 धावांची गरज. तर इथे षटक मात्र संपुष्टात आला. 2 षटकाचा पॉवरप्लेचा खेळ संपला गेलाय आणि दोन्ही पॉवरप्ले अगदी यशस्वी राहिली म्हणता येतील ते आपल्या नावावर, आरपी लायन्स संघाच्या नावावर. कारण दोन्ही फलंदाजी अगदी चांगला खेळ केला आणि एक बेहतरीन सुरुवात करून दिली संघाला. 53 धावांचा पाठला करताना बिनबाद 41. तर अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 षटकं बाकी आहेत. या 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये करायच्या आता त्या 12 धावा. म्हणजे सामना थोडासा सोपा म्हणावा लागेल झालाय तो आरपी लायन्स संघा करता. कारण पहिल्याच 2 षटकात जी गोलंदाजी होणं गरजेचं होतं ती तेवढीशी दिसली नाही आणि त्यामुळे चित्र बदललं या सामन्याचं. तर नवीन गोलंदाज बघूयात बदल होतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज करण यांना मात्र निमंत्रित केलं गेलं आहे ते पुढचं षटक हाताळण्याकरता आणि तेच आता सज्ज झालेत आपल्या बॉलिंग मार्कवर. बिनबाद 41. इथून मात्र पुढे संघाला न्यायचंय या 2 जोडीला. डावखोरी आपण पाहतोय सध्या मैदानात फलंदाज स्ट्राईकवर असतील विवेक जाधव ज्यांनी एक चांगला खेळ केलाय. पंचक सुरुवातीला गेला, त्यांचा षटकार टोकला, त्यानंतर चौकार टोकला आणि एक चांगली साकारलेली जी खेळ आपण पाहतोय सध्या. योगेश चांगला देताना देखील दोन्ही फलंदाज एकमेकाला चांगली कामगिरी करतायत. आणि पुढच्या चेंडूवर इथे सुरुवात होताना अगदी सुरुवातच अगदी धमाकेदार. कारण चेंडूला पाठवला जात आहे सुवर्ण डोक्यावर अगदी मिड विकेट डोक्यावर म्हणता येईल. चेंडू गेला तो सीमे पलीकडे आणि खासियत म्हटली जाते ती या खेळाडूची. विवेक जाधव नेहमीच अशा प्रकारचे आपण मोठे पटकरीचे पाहत असतो आणि एक दर्जेदार त्यांचा षटकार आला. त्यांची आपण कामगिरी पाहतो. या सामन्यातून दुसरा षटकार येतोय. तर संघाची धावसंख्या पोहोचली ती धाव फलकावर 47 47. करण यांचं खातं तेव्हा त्यांचं स्वागत केलं गेलंय पहिल्या चेंडूवर षटकार टोकत. पुढचा चेंडू अगदी स्ट्रेट डाऊन खेळला गेला. तिथे शतरक्षक समोरच्या आपण पाहिजे की स्टेनवर चेंडू आदळल्यानंतर मागे गेला होता थोडासा आणि स्वतः गोलंदाज जाऊन एक धाव येते ती या फटक्यावर. या एकेरी धावेनेच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती धाव फलकावर 48 48. अजूनही पहिल्या तर 16 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि केवळ 5 धावांची गरज आहे विजयाकरता. चेंडू भरपूर आहेत तर फक्त 5 धावांची आवश्यकता. पहिला विजयासाठी या स्पर्धेतला पहिला सामना खेळतायत आरपी लायन वाडा संघ. तर महाकाल फायटर संघ हा दुसरा सामना खेळतोय या स्पर्धेतला. तर पहिल्या सामन्यात त्यांना अपयश आलं होतं. या सामन्यात बघूयात काय घडेल. तर इथे मात्र फ्रंटफूट येताना चांगला फटका पाहायला मिळतोय तो योगेश यांच्या बॅटमधून. आणखी एक चांगला फटका पाहिजे पाहिला आणि चेंडू गेला तो सर सीमा पार होता नाही. ते संघाची धावसंख्या या चौकाराबरोबर पोहोचलेली ती धाव फलकावर 52 धावा. म्हणजे सामन्यामध्ये बरोबरी होती धावांची. एका धावेची गरज आहे विजयाकरता ती संघाला. अतिशय बेस्ट परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. अगदी चांगली सुरुवातीला बॅटिंग होतीये आणि संघ अगदी विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचल्या. फक्त एका धावेची गरज आहे संघाला. तर करण षटकातील 4था चेंडू आणि सहजतेने मात्र हा फटका मारत असताना फलंदाज अगदी सहजतेने एक धाव पूर्ण करतायत आणि आपला विजय साकार केला गेलाय तो या ओपनिंग जोडीने. अगदी 10 धावांनी संघ 10 विकेटने संघ विजयी होतोय. खूप जबरदस्त कामगिरी करत असताना त्यांचं हार्दिक अभिनंदन. आरपी लायन वाडा संघाने प्रथमतः मात्र या स्पर्धेतून पहिला विजय मिळवला. आणि इथे पाहत असाल आपण महाकाल फायटर संघ 2 सामने खेळलेत आणि दोन्ही सामन्यात त्यांना अपयश आला तरी हरकत नाही. तुम्हाला अजून पुढचे 2 सामने बाकी आहेत. त्या 2 सामन्यात तुम्हाला एक चांगला खेळ करावा लागेल. तुम्हाला देखील आम्ही खूप